नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण सोप्या पद्धतीने आम्रखंड बनवणार आहोत। इथे मी फुल क्रीम 1 लिटर दूध तापवून कोमट याला करून घेतलेलं आहे। या दुधात आता मी 1 चमचा फ्रेश दही टाकून घेणार आहे। या संपूर्ण दुधाचं आपल्याला दही बनवून घ्यायचं आहे। 1 चमचा दही 2 ते 3 वेळा ढवळून झाकण लावून आपल्याला रात्रभर बाजूला ठेवून घ्यायचं आहे। रात्रभरानंतर तुम्ही पाहू शकतात मस्त घट्ट आपलं दही तयार झालेलं आहे। हे पहा, अगदी छान गोळा आपला या दह्याचा तयार झाला आहे। आपल्याला इथे आता एक खाली मोठी कढई व वर एक चाळणी लागणार आहे। हा मुस्लिनचा कापड मी इथे घेतलेला आहे व जे दही आपण सेट करून घेतलेलं होतं ते दही मी आता या कापडावर घालून घेणार आहे। आपल्याला याचा चक्का बनवून घ्यायचा आहे। 1 लिटर दुधाचा अंदाजे अर्धा किलो चक्का बनतो। हे कापड आता आपण असं गुंडाळून टाईट करून घेणार आहोत जेणेकरून याच्यातलं संपूर्ण पाणी निघून जाईल। हे पहा, हे असं करून यावर एक प्लेट ठेवून एक वजनदार वस्तू तुम्ही वरून ठेवून घेऊ शकतात। हे उन्हाळ्यात बाहेर ठेवल्यास खूप आंबट होतं, म्हणून मी याला फ्रीजमध्येच रात्रभर असंच सेट करत आहे। यातलं संपूर्ण पाणी रात्रभरातून निघून जातं। तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट चक्का आपला बनून तयार झालेला आहे। आता या कापडातून आपल्याला हा चक्का काढून घ्यायचा आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते किती छान घट्ट आपला चक्का बनून तयार झालेला आहे। एक थेंबही पाणी आता यात उरलेलं नाही। यामुळे अगदी क्रीमी आपलं आम्रखंड तयार होतं। खाली बघा किती पाणी निघालेलं आहे। आता पुन्हा आपण काय करणार आहोत तर जी चाळणी मी वापरली होती त्यात हा चक्का घालून याला असं पुरणासारखं आपल्याला या गाळणीतून काढून घ्यायचं आहे। ही स्टेप महत्त्वाची आहे, याच्यामुळे आपलं आम्रखंड अगदी क्रीमी आणि फ्लफी तयार होतं। संपूर्ण चक्का मी या गाळणीतून असा एकदा काढून घेतलेला आहे। तो काढून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने पुढचे 5 मिनिटं याला आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून याच्यात हवा भरेल आणि हा अगदी फुलून येईल व मस्त मार्केटसारखा छान बनेल। इथं मी 1 किलो हापूस आंबे यासाठी वापरलेले आहेत। तुम्ही पायरी किंवा केसरी आंबा वापरू शकतात। आंबा आपल्याला असा उभा कापून चमच्याच्या साहाय्याने याचा गर असा काढून घ्यायचा आहे। छान गर याच्याने असा निघतो व सालीलाही गर शिल्लक राहत नाही। तर संपूर्ण आंब्याचा गर मी असा काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे। मिक्सरला आपल्याला आंब्याची छान घट्ट प्युरी इथं बनवून घ्यायची आहे। त्यात एक थेंबही पाणी वापरायचं नाही। हे पहा, मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर असं छान आंब्याची प्युरी इथे तयार झालेली आहे। आता आपण जो चक्का आपला तयार होता त्यात 3 स्लॉटमध्ये आंब्याचा रस मिक्स करणार आहोत। पहिल्यांदा घालून संपूर्ण 2 ते 3 मिनिटं याला एकजीव करायचा। एकजीव झाल्यानंतर पुन्हा याच्यात आंब्याचा रस मी घालणार आहे। हा दुसऱ्यांदा आपण घातलेला आहे। हा पुन्हा याच पद्धतीने आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे व आता शेवटची स्टेप तिसऱ्यांदा आपण उरलेला संपूर्ण आंब्याचा रस यात घालून देणार आहोत व असं मिक्स करणार आहोत। असं स्लॉटमध्ये मिक्स केल्यामुळे अगदी आंब्याचा रस आणि चक्का एकजीव होतो। हे पहा किती छान घट्ट आपलं आम्रखंड बनलं आहे। यात आता मी 100 ग्रॅम पावडर साखर वापरत आहे। तर आंबे जर आंबट असतील तर तुम्ही जास्त साखर इथे वापरा। कुटून घेतलेली इलायची पावडर मी यात घातलेली आहे। त्यानंतर थोडेसे बदाम काप करून ठेवले होते ते देखील मी यात घालून घेणार आहे। हे पहा, अगदी मस्त आपलं आम्रखंड इथे घरच्या घरी कमीत कमी साहित्यात आणि प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपण बनवलेलं आहे। तर या गुढीपाडव्याला तुम्ही नक्कीच आम्रखंड घरच्या घरी बनवून बघा। कसं झालं मला कमेंटमधून नक्की कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।